हॅलो, नमस्कार. मी राधिका. तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर हे सकाळचं टायमिंग आहे आणि जे सकाळचं रुटीन असेल ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथं बघू शकता माझा मोठा मुलगा जो आहे आयुष, तो तुळशीला पाणी घालत आहे. अंघोळ वगैरे झालेली आहे त्याची आणि तुळशीला पाणी घालत आहे. तर इथं दिवा वगैरे लावून तो गणपतीचा श्लोक म्हणत आहे. अजून देवपूजा करायची होती तोपर्यंतच तो दिवा लावून श्लोक म्हणत आहे. असू दे, मुलं ज्यावेळेस असं करतात ना त्यांनी खूप छान वाटतं मनाला. मंगल शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर देव सगळे उजळून घेतलेले आहेत स्वच्छ. आता मी करून घेणार आहे देवपूजा. हॅलो, नमस्कार. मी राधिका. तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे आणि कुंकुमार्चन पण केलेलं आहे. तर देवपूजा वगैरे झालेलं आहे. आता किचनमध्ये आलेलं आहे. आता नाश्त्यासाठी पोहे बनवणार आहे. तर इथं कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये टाकलेलं आहे 1 चमचा तेल टाकलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यात मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडलेली आहे. त्यात टाकायचं आहे जिरं आपल्याला. त्यानंतर टाकलेली आहे हिरवी मिरची. त्याचबरोबर शेंगदाणे टाकलेले आहे. शेंगदाणे थोडंसं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर टाकलेलं आहे कढीपत्ता टाकलेला आहे. वरून कांदा टाकून व्यवस्थित मिक्स करून जरासं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला त्यात थोडीशी हळद टाकलेली आहे अर्धा चम्मचभर, ते मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेलं आहे वरून आणि ते मिक्स करून त्यामध्ये पोहे टाकून घ्यायचं आहे. पोहे आणि ते जे काही मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 2-3 मिनटासाठी मी परतून घेणार आहे. 2-3 मिनटासाठी परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात ॲड करायचं आहे चवीनुसार नमक ॲड करून झाल्यानंतर ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून थोडीशी टाकलेली आहे कोथिंबीर गार्निशिंगसाठी. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा. चॅनल सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी